आज आहे 1 जानेवारी. 1 वाजले आता. अजून दिवस उगवल्यासारखं वाटत नाही बघा. तुम्हाला दाखवतो मी. इतकी थंडी आहे ना वातावरणात. सूर्य तर दिसेनाच. हो का. वातावरण इतकं थंड थंड झालंय. बाहेर तर रस्त्याला कोणी सुद्धा नाही बघा. एखाद दुसरा माणूस दिसते ना. ते सगळे घरात बसलेत. इतकं वातावरण थंड आहे. हे सकाळी 6-7 वाजता पाऊस आला होता. त्यामुळे तर हवेत नुसतं थंड थंड वारं सुटते बघा. वातावरणात बाहेर थांबू सुद्धा वाटत नाही. रुद्र झोपलाय. रुद्रला काय उठू वाटत नाही कारण गारवाच खूप आहे. त्यात तो आजारी पण आहे. त्यामुळे त्याला उठू वाटत नाही. उठला बघा कसा खोकते. आम्ही महाराष्ट्रातनं आल्यामुळं आम्हाला थंडी सहन होई नाही. कारण की आपल्या इकडे कशी थंडी नसते. त्यात आमची पहिल्यांदा पंजाबमधली पहिली थंडी असल्यामुळं खूप असं कुडकुड 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 होते. दूध घेतले तर त्याच्यामध्ये कॉफी टाकते. सकाळ दुपारची 1 वाजलेत. त्यावेळेस आता सकाळ झाली आमची. कारण सकाळी उठूच वाटत नाही. खूप थंडी असते. तर म्हटलं आता मी चहा बिस्किट खाते. दूध बिस्किट खाते. भूक तर खूप लागली. काही करू वाटत नाही कारण की खूप थंड वाटते. कामच करू वाटत नाही. हातपाय हलू वाटत नाही. तर ब्रश केलं आहे. आंघोळ करायची मला. पण आंघोळ नको, पाणी तापून ठेवले. पण थंडी इतकी वाजते ती काही करण्याची इच्छाच होई नाही. आंघोळसुद्धा करू वाटत नाही. आपल्या महाराष्ट्रातलं बरं असतं. आपल्या इकडे इतकी थंडी नसते. इथं खूप थंडी आहे. तरी या चला चहा बिस्किट खायला. बाय.